आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि ते सत्तेमध्ये हा विषयच नाही. हा विषय आज महाराष्ट्रामध्ये अहो लोक ओक्साबोक्षी रडली आहेत ती फोटो बघून. म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारे ते फोटो येतो. एवढी क्रूर लोक असू शकतात ह्याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये. म्हणजे अशी हत्या कोणी करू शकतं? ही हैवान आहेत, ही माणसं नाही आहेत, हे हैवान आहेत. आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे. ह्याचं वेदना होता. तो अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा. खूप मोठे लेखक, कवी, कर्तृत्ववान लोक त्या जिल्ह्यांनी दिले त्या राज्याला आणि या देशाला. त्या बीड मध्ये असे हैवान आहेत. हे माझा आणि हैवानापर्यंत पोचले कसे? याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना. ती शक्ती कोण होती मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे. या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहिती की हैवान झाले कोणाच्या आशीर्वादाने. DCM आणि पुण्याचे पालकमंत्री आणि भुजबळ साहेब, त्यांना दोघांना वाटलेही असेल की नैतिकतेने आपण निर्णय घ्यावा. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. उशिरा का होईना नैतिकता जर आठवली असेल तर मी त्याचं स्वागत करीन. मी उगाच विरोधात आहे म्हणून टीका करत बसणार नाही. पण जर भुजबळ साहेब आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी नैतिकता हा शब्द वापरला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण उशिरा आलेला आहे का हेही मी म्हणेन. आणि अतिशय प्रांजळपणे, दोघंही माझ्यापेक्षा वयाने मोठे, त्याच्यामुळे त्यांच्या वयाचा मान सन्मान करूनही म्हणेन की तुमसे बहुत ज्यादा उम्मीद थी मुझे. आणि उशिरा आला. आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी आहे म्हणून केलं. तर ह्याचं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल की हे नैतिकतेवर झालंय का तब्येतीमुळे झालंय. ती पुन्हा चेष्टा गरीब माणसाची. असे कॉमेंट्स करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटते आज त्यांची चेष्टा करताय तुम्ही. एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व.